नमस्कार, मी सुवर्णा चषकमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. तर आज आपण 2 रेसिपी बघत आहोत. तर सुरुवातीला आपण कोशिंबीर बघत आहोत, त्यानंतर आपण बघत आहोत कच्च्या कैरीची चटणी. तर कोशिंबीर बनवण्यासाठी सुरुवातीला मी व्यवस्थित व्हेजिटेबल घेतलेले आहे. काकडी, बीट, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर याला धुवून घेतलेला आहे. त्यानंतर काकडी आणि बीटची व्यवस्थित साल काढून घेतली आहे. अशा प्रकारे जर तुम्ही कोशिंबीर बनवलं तर कोशिंबीरमुळे एकदम जेवणाची चव रुचकर लागते. तर नक्की एकदा बनवून बघा. आता मी साल काढून घेतलेली आहे. आता बीट आणि काकडीला व्यवस्थित किसून घ्यायचं आहे. असं एकदम बारीक कद्दूकस करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण कोशिंबीर बनवणार तर त्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे मिक्स होईल आणि याची चव जास्ती चांगली येईल. तर अशा प्रकारे बघा मी व्यवस्थित काकडी आणि बीट किसून घेतलेला आहे. आता आपल्याला कांदा व्यवस्थित बारीक कापून घ्यायचा आहे. कांदा जास्ती मोठा नाही कापायचा, बारीकच कापायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण याला खाणार तर याची चव अजून वाढेल. अशा प्रकारे आपल्याला कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. तर मी आता टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेते एकदम. तुमच्याकडे कशा प्रकारे कोशिंबीर बनवली जाते नक्की कमेंट करून कळवा. हे बघा आता व्यवस्थित मी टोमॅटोसुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. या ज्या दोन्ही रेसिपी मी आज बनवत आहे, दोन्ही रेसिपींमुळे जेवणाची चव दुप्पट तिप्पट वाढते. तर नक्की एकदा बनवून बघा. आता कोथिंबीरसुद्धा मी बारीक व्यवस्थित चिरून घेत आहे. हे बघा कोथिंबीर व्यवस्थित मी बारीक कापलेली आहे. आता ही सर्व व्हेजिटेबल आपल्याला काकडी आणि बीटच्या मिश्रणात मिक्स करायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, कुणी बनवू शकतं. सहज आणि सोपी बनणारी रेसिपी आहे. आता यामध्ये बघा मी दही घालते. तर दही मी होममेड घेतलेलं आहे. हे बघा किती एकदम आईस्क्रीमसारखं दही निघालेलं आहे. आता हे दही यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. बस आणि आपल्याला काही घालायची गरज नाही आहे. आपलं कोशिंबीर तयार आहे. आता आपण कच्च्या कैरीची चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी सुरुवातीला एक कच्चा आंबा घेतलेला आहे. त्याला स्वच्छ धुवून साल काढून घ्यायची आहे. ही पण रेसिपी एकदम सोपी आहे, कुणी सहज बनवू शकतं आणि आपल्याला याची एकदम सोपी रेसिपी आहे. तर बनवायला सुद्धा झंझट वगैरे काही नाही आहे आणि कोणीही सहज बनवू शकतं. तर नक्की एकदा बनवून बघा. हे बघा आंब्याची अशी व्यवस्थित आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ग्राइंड करायला सोपं जाईल. हे बघा आता मी आंब्याची व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी यामध्ये लसूण घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आणि आपण जो आंबा कापून ठेवलेला तो सुद्धा यामध्ये घालणार आहोत. आता यामध्ये मी घालतीये अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी धने पावडर. हे सर्व व्यवस्थित थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आहे आणि आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. फाईन पेस्ट याची बनवून घ्यायची आहे. हे बघा आता मस्त वाटून झालेलं आहे. तर आपली कच्च्या कैरीची चटणीसुद्धा तयार आहे. तुम्ही याला हवं तर फोडणीसुद्धा देऊ शकता, कढीपत्ता, जिरा आणि राईची. पण मी फोडणी नाही देत आहे, मला अशीच चटणी जास्ती आवडते. हे बघा चटणीसुद्धा आपली तयार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.